मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल कुलकर्णी. नेहमी आपण अनेक विषयावर चर्चा करत असतो. मूळतः म्हणजे मला औद्योगिक, सामाजिक आणि ज्योतिष या तिन्ही गोष्टीकडे माझं थोडं लक्ष असल्यामुळे मी वारंवार आपल्या जे आसपास समाज आहे यांना थोडं जागरूक करण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात म्हणजे ज्योतिष आणि तुमची पत्रिका, औद्योगिक आणि तुमची पत्रिका आणि सामाजिक आणि तुमची पत्रिका, या तिन्ही गोष्टींचा संबंध हा खूपसा एकमेकाशी जोडला गेलेला असतो. म्हणजे कसं आहे की आता तुम्ही पत्रिका जरी आमच्याकडे घेऊन आलात, बाबा मी व्यवसाय करू का नोकरी करू, तर व्यवसाय फायद्यात आहे का नाही, मुळात याचं उत्तर असं येतं की मुळात तुमच्या पत्रिकेत व्यवसायाचे ग्रह आहेत का नोकरीचे ग्रह आहेत, इथून ही सुरुवात होते. आणि व्यावसायिक ग्रह जरी असतील, तुमचे सगळे ग्रह दाखवत असतील व्यवसाय आहे, तरी याच्यात एक मुद्दा असा येतो की महादशा स्वामी, जसं एक सूर्य 7 वर्ष घेतो, चंद्र 10 वर्ष घेतो, अशा प्रकारे अनेक मंगळ 10 वर्ष घेतो, त्यानंतर आमचे केतू आणि हे सगळे ग्रह, तर महादशा जर का चांगले असतील, व्यावसायिक प्रमोशन असेल, तर अशा वेळेला काय होतं की तुम्ही व्यवसाय नफ्यामध्ये त्या 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष करू शकता. आणि त्याच्या पुढं गेलात तर व्यवसाय म्हणजे परत ते ग्रह आले, अन्यथा नाही, व्यवसाय नुकसानीत जाऊ शकतो. माझ्या आसपास अनंत केसेस घेऊन खूपसे लोक येतात. आणि काहींचं मला कौतुक आहे असते की आयुष्यात 15 वर्ष माझ्या ओळखीचे कशाचं एक बाई आहेत, साधारणतः 40-45 त्यांनी खूप लढाई करून अशी 4-1 कोटी रुपये कमवले. आणि माझ्याकडे साधारणतः मला वाटतं त्या 5-6 वर्षापूर्वी आल्या होत्या, तर त्यांची पत्रिकेवरून त्याला सल्ला दिला की अहो तुम्ही आता ताई जास्त उड्या मारू नका, कारण येणारे तुमचे ग्रह हे जोरात नाही आहेत. पण 15 वर्षात त्यांनी एक खूप 3-4 कोटी रुपये कमावल्यामुळे त्यांना असं कॉन्फिडन्स, त्यांनी मला विचारलं की आता मी घरी बसून पोळ्या करू का, आम्ही काही करू का. तर अशा प्रकारे म्हणजे त्यांचंही बरोबर होतं, हा एक आत्मविश्वास होता. पण शेवटी नशीब आहे, नशीब असतं. आणि त्यामुळे त्या नशिबामुळे शेवटी त्यांना ते थोडं अपयश आलं. अर्थात मीही खूपसा म्हणजे या गोष्टीविषयी आपण काही करू शकत नसतो. माझ्याकडे असे अनेक लोक येतात की बाबा रे, म्हणजे मला माहिती आहेत इंडस्ट्रीमध्ये की जी लोक व्यवसाय नशिबात असतो, अगदी म्हणजे छोटी माणसं असतात आणि माझ्या ओळखीमध्ये कुणी अगदी 10 कोट 15 कोट वगैरे अशी कामं करत असतात. आणि अशा वेळेला होतं काय, ती महादशा त्यांना साथ देते. आणि नंतर मला एक म्हणजे मी सांगायचा अनुभव, एक असा गृहस्थ माझ्या ओळखीचा होता, तो 10-15 कोटीचं काम करायचा. 15 वर्षाखाली ज्या कंपनीत तो कामाला होता, रुपये 15,000 पगाराला. आणि 15 वर्षानंतर तो गृहस्थ त्याच पदावर परत ती नोकरी करायला त्याच पगारावर गेला. आता ही उदाहरणं मी तुम्हाला का सांगतो की यातली सत्यता तुम्ही पडताळून बघा, की शेवटी हे सगळं ग्रहांचं गणित असतं. खूप आहेत माझ्याकडे अशी माझ्याकडे 5-6 माणसाची माझ्याकडे एक गृहस्थ असा होता, एक सिनियर, नेहमी असं एक काहीतरी मर्सिडीज बेंज वगैरे गाडी घेऊन माझ्या ऑफिसमध्ये यायचं, ऑफिसमध्ये वरती यायचं आणि सिगरेट फुंकायला बघायचा. तर आता ठीक आहे, मी काय ऑफिसमध्ये म्हणजे सिगरेट फुंकू देत नव्हतो त्याला, बाबा रे खाली चल आणि तू काय चहा सिगरेट तिकडे उरक. हाही गृहस्थ कालांतराने म्हणजे प्रॉब्लेममध्ये आला. आणि तो इतका प्रॉब्लेममध्ये आला की त्याला म्हणजे गाव सोडून पळायला लागलं. आणि जो एक कसं 10-15 कोटी जो काम करायचं असं लक्षात होतं, तो गृहस्थ कालांतराने खूपच नुकसानीत गेला. एवढ्या नुकसानीत गेला की त्याला म्हणजे मला काही सांगता येईना त्याच्याबद्दल. आजच्या मितीला तो तर थोडासा ॲब्स्कॉन्डिंग वगैरे या प्रकारात आहे. आणि त्याच्याकडे आमच्या अंदाजानुसार अगदी 1,000-2,000 रुपयालाही तो आजच्या मितीला प्रॉब्लेमॅटिक आहे. तर अशी वेगळे अनंत उदाहरण मी हेच सांगतो की व्यवसाय जरूर करावा. व्यवसाय पत्रिकेमुळे तुम्ही जरूर केला तरी व्यवसाय तो पत्रिकेमुळे तुमच्या पत्रिकेत लागतो आणि प्राप्त महादशेनुसार तो तुम्हाला नफा मिळतो. आणि दुसरा महादशा स्वामी हा तुमचं ते नुकसानही करून नेतो. तर हे फार महत्त्वाचं असतं याच्यामध्ये. किंवा आता आमच्या पुण्यामध्ये खूपशा मी कारखानदारीमध्ये बघतो की आपल्या वाडवडिलांनी खूप मेहनतीने कारखाने टाकलेले असतात. पण आता दुसरी जनरेशन असते त्याच्यामध्ये, दुसरी जी जनरेशन असते ती काय करते, ती जनरेशन मी तुम्हाला आधी सांगतो की माझ्या ओळखीमध्ये एक असा एक तो मुलगा होता, तर त्याला विचारला, अरे बाबा तू कारखाना चालवायला पाहिजेस वडिलांच्या नंतर. तर तो अगदी मला म्हणाला
बाबा बाबा मी नाही बाबा बाबा बाबांनी मला, मी अजिबात अशी चालणार नाही, मला 2 दिवस सुट्टी पाहिजे, 10 ते मला 5च काम करायचं आहे, 2 दिवस मी नाही बाबांसारखं काम करणार वगैरे वगैरे, मला नाही जमणार बाबा असं काम वगैरे, असं करून साधारणतः तर या गोष्टी अशा खूपशा असतात. किंवा आमच्या पुण्यामध्ये दुसरा प्रकार असतो, एक 5-6 हजारचा प्लॉट असतो आजकाल, ते एक सेकंड जनरेशनचं लक्ष असतं. मग आईवडिलांना ते अगदी सांगायला कमी करत नाहीत की कोणीतरी बिल्डर लोकांची नजर असते, बिल्डर अप्रोच होतो, त्यांच्याकडे बिल्डर येतो आणि मग ते लगेच सांगतात बाबा बाबा आता 2-2 पार्किंग, 2-2 स्विमिंग टँक, 1 स्विमिंग टँक वगैरे असे हे मुद्दे सुरू होतात. मुद्दा माझा हा नाही आहे. मुद्दा माझा काय की तुम्ही जे असलेलं जर का तुमच्याकडे असेल ते टिकवण्यात, माझ्या खूप अशी उदाहरणं असतात की जिथे एक सिनियर लोकांनी खूप मेहनत आणि त्यांनी काय मेहनत केलेली असते ते उद्योग चालवायला, आणि सेकंड जनरेशन त्यांचं जे असतं, मला काही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकांचं कौतुक पण आहे की दुसरी पिढी हे काम खूपसं चालवते. आता काही लोक आमच्याकडे म्हणजे अनंत या गोष्टी असतात, जसा तुम्ही ह्या गोष्टी घ्याल तशा आहेत उद्योगानुसार. शेवटी हे असतं, हे भविष्याचं गणित असतं. त्यामुळे भविष्यदर तुम्ही निश्चितपणे बाबा काय तुमचं व्यवस्थित काय नाही हे ठरवू शकता. तर त्या इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या अनंत गोष्टी आम्ही फेस करतो, आणि मला ह्या जवळून गोष्टी बघताना मला खूप याचं वाईटही वाटतं की अरे ह्या गोष्टी, अरे ही इंडस्ट्री चांगली चालायला पाहिजे. आणि मी खरोखर त्या बऱ्याचशा मुलांना रिक्वेस्ट करतो, अरे तुम्ही चालवा, तुमच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली याच्यासाठी, तुम्ही चालणं कुठंतरी काहीतरी जाऊन नोकरी करण्यापेक्षा तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्ही छान. आमच्याकडे खूप लोक छानसं कामही, सेकंड जनरेशन सगळी अशी मला म्हणता येत नाही, सेकंड जनरेशन अशी आहे की जी एक काम करते आणि ती अनेक त्याच्यात यशस्वी पण आहे, काही प्रमाणात वडिलांपेक्षा यशस्वी आहे. काय होतं, तुम्ही शेवटी म्हणजे तुमच्या प्रॉपर्टी विकलं, तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकत नाही. मुळात असं की तुम्ही घेऊन काय करणार उद्या, म्हणजे तुम्ही 1 रुपयाचे किती अगदी 1 कोटी केले, 10 लाख केले, 1 रुपयाचा 8 आणे केले, हा मुद्दा महत्त्वाचा नसतो. आयुष्यात तुम्ही जेवढे